तुम्ही देखील चेहऱ्यावरील वांग, काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे उपाय करून थकले असणार, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूपच जास्त उपयोगी ठरू शकतो. कारण आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी अगदी सहज तयार करता येणारा बेसन, हळद आणि लिंबापासून फेस पॅक कसा बनवायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि हा फेस पॅक वापरायचा कसा किंवा बनवायचा कसा आणि वापरताना कोणती काळजी घ्यावी हे सर्व व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही रेमेडी तयार करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ असा बाउल घ्यायचा आहे आणि आता पहिलं इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पीठ हे नॅचरल क्लिंजरचं काम करतं. त्याचबरोबर नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टीची बेसन पीठामध्ये भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेवर आतपर्यंत खोलवर जाऊन स्वच्छता करत असते. तर त्यासाठी आपल्याला बेसन पिठाचा आवर्जून वापर करायचा आहे. आणि बेसन पिठामध्ये जेवढे देखील गाठी असतील किंवा लम्स असतील ते काढून घ्या. आपल्याला व्यवस्थित असं मोडून घ्यायचं आहे आणि असं फाईन असं आपल्याला या बेसन पिठाचं पावडर या ठिकाणी लागणार आहे. तर साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे. तर बेसन पिठामध्ये जी नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी असते ती आपल्या त्वचेवरील डेड स्किन रिमूव्ह करायला किंवा डर्ट ऑइल रिमूव्ह करायला खूपच जास्त हेल्पफुल असते. तर आता यामध्ये दुसरं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. लक्षात ठेवा, या रेमेडीसाठी आपल्याला कस्तुरी हळदीचाच वापर करायचा आहे. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल किंवा तुम्ही किचनची हळद वापरत असणार तर ती फक्त 1 पिंच एवढी घ्या, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर त्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही. तर कस्तुरी हळद ही स्पेशली म्हणजे आपल्या त्वचेसाठी यूज केली जाते. त्याचबरोबर कस्तुरी हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट तसेच अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो आणण्यासाठी किंवा नॅचरल ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असते. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे लिंबाचा रस. तर लिंबामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे खूप जास्त असतं, जे की आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असतं. तर आता या ठिकाणी आपल्याला साधारणतः 1 टेबलस्पून एवढा लिंबाचा रस घ्यायचा आहे. जर का तुम्हाला लिंबाचा रस हा चेहऱ्यावर सूट होत नसेल तर त्याआधी तुम्ही पॅच टेस्ट घ्या आणि त्यानंतरच चेहऱ्यासाठी हा फेस पॅक यूज करा. किंवा तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी लिंबाची जी साल असते किंवा लिंबाचा जो पील असतो तो देखील किसून या ठिकाणी या रेमेडीमध्ये किंवा या फेस पॅकमध्ये यूज करू शकतात. त्याने कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर होत नसतात. तर जर का तुमची ऑइली स्किन असेल तर खूपच असं हेल्पफुल हा फेस पॅक तुमच्यासाठी राहणार आहे. तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर मार्केट बेसमधलं जे ॲलोवेरा जेल आहे त्याचा वापर मी यामध्ये करते. जर का तुम्हाला प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेलची होत असेल तर तुम्ही त्याचा देखील यामध्ये यूज करू शकतात. परंतु शक्यतो प्लांट बेसमधल्या ॲलोवेरा जेलचा वापर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून फेस पॅक आपल्याला व्यवस्थित अशा कन्सिस्टन्सीमध्ये तयार करता येईल. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे रोज वॉटर. जर का तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही रोज वॉटरचा यूज करा. जर का तुमची नॉर्मल टू ड्राय स्किन असेल तर तुम्ही या जागेवर कच्च्या दुधाचा किंवा दह्याचा देखील वापर करू शकता, जेणेकरून तुमच्या स्किननुसार या फेस पॅकचा रिझल्ट हा तुमच्या चेहऱ्यावर अतिउत्तम तुम्हाला बघायला मिळेल. तर माझी ऑइली स्किन असल्यामुळे मी या ठिकाणी रोज वॉटरचा वापर करते. तर आता रोज वॉटर ॲड केल्यानंतर हा फेस पॅक आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून बेसन पिठामधले जेवढे देखील गुतडे असतील किंवा गाठी असतील ते सगळे या ठिकाणी आपल्याला मोडता येतील आणि एक अतिशय स्मूथ अशी आपल्याला या फेस पॅकची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर जास्त घट्ट देखील आपल्याला हा फेस पॅक ठेवायचा नाही आहे. तर साधारणतः यामध्ये मी 2 ते 2.5 टेबलस्पून एवढा गुलाबजलाचा वापर केलेला आहे. तर गुलाबजल ॲड केल्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी हा फेस पॅक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामधले सगळे इन्ग्रेडियंट चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतील. त्याचबरोबर लिंबाचा रस आपण यामध्ये ॲड केलेला आहे तो सगळीकडे फेस पॅकमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल. तर कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर अशा स्ट्रक्चरमध्येच आपल्याला हा फेस पॅक तयार करायचा आहे. तर चला आता हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता चेहऱ्यावर हा अप्लाय करायच्या आधी चेहरा आपल्याला स्वच्छ वॉश करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा कॉस्मेटिक नको असायला. त्यानंतरच आपण चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची होम रेमेडी किंवा फेस पॅक अप्लाय करायला हवा.
तर आता फेस पॅक या ठिकाणी चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित असा त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल. तर हा फेस पॅक बनवायला जेवढा सोपा आहे तेवढा तो आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सगळी डेड स्किन तर रिमूव्ह होणारच आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन सीमुळे आपल्या त्वचेला अतिशय ब्राईटनिंग इफेक्ट यायला मदत होणार आहे. तसेच आपल्या चेहऱ्याची त्वचा ही अतिशय दुधासारखी गोरी होईल. त्यासाठी लिंबाच्या रसाचा आपण यामध्ये जो यूज केलेला आहे तो आपल्या त्वचेसाठी या रेमेडीमध्ये खूपच असं हेल्पफुल आहे. तर आता चेहऱ्याला फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर असाच न सोडता 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज नक्की करा. यामुळे काय होईल की आपल्या त्वचेवरील जेवढी देखील डर्ट ऑइल किंवा इम्प्युरिटीज असते किंवा जेवढे देखील डेड सेल्स असतात ते देखील रिमूव्ह व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते देखील या स्टेपमुळे खूपच जास्त कमी व्हायला मदत होत असते. तर आता ज्या ज्या भागावर तुम्हाला वांगाचे डाग असतील किंवा सुरकुत्या असतील त्या भागावर चांगल्या प्रकारे मसाज नक्की करा आणि हा फेस पॅक आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही नक्की यूज करा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर काही दिवसातच खूपच जास्त मॅजिकल असा ग्लो किंवा बदल बघायला मिळेल. पार्लर फेशियल तुम्ही विसरणार एवढं जास्त इफेक्टिव्ह हा फेस पॅक आहे. तर आता चेहऱ्याला 3 ते 4 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये आपल्याला फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या प्रकारे दिसतंय तशा प्रकारेच तुम्ही फेस पॅक चेहऱ्यावर नक्की अप्लाय करा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खरंच खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट त्याचा बघायला मिळेल. त्याचबरोबर आपण जर का उलट्या डायरेक्शनने चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय केला तर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायचे चान्सेस हे खूप जास्त असतात. त्यामुळे योग्य रीतीने कधीही चेहऱ्यावर फेस पॅक हा अप्लाय करायला हवा, जेणेकरून व्यवस्थित असा त्याचा रिझल्ट हा आपल्याला बघायला मिळेल. तर आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर 15 मिनिटासाठी असाच राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्याच बरोबर चेहऱ्यावरची जेवढी देखील डेड स्किन आहे किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटीज आहे ती सगळी या ठिकाणी काही मिनिटातच रिमूव्ह झालेली आहे. नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे हा फेस पॅक घरच्या घरी बनवून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर रिझल्ट मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता फेस पॅक तर अप्लाय झालेला आहे. त्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही. तर नेहमीप्रमाणे चेहऱ्याला आपल्याला फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे, जेणेकरून त्वचेला डीपली हायड्रेशन मिळेल. त्याचबरोबर चेहऱ्यावर फेस पॅकमुळे जो ग्लो आलेला आहे तो देखील लॉक करायला मॉइश्चरायझर मदत करत असतं. तसेच आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होतं आणि आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार जी सुरकुत्या असतात ते देखील कमी व्हायला मॉइश्चरायझर खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. त्यासाठी मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे चेहऱ्याला मसाज नक्की करा, जेणेकरून वाढत्या वयात देखील तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही अधिकच जास्त तरुण दिसायला मदत होईल. तसेच चेहऱ्याची त्वचा ही जास्त प्रमाणात टाईट व्हायला मदत होत असते. सुरकुत्या देखील खूप कमी पडत असतात किंवा वाढत्या वयात देखील तुमचा चेहरा हा खूपच जास्त टवटवीत आणि तजेलदार दिसत असतो. तर नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे ही रेमेडी बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच एक सुंदर अशा रेमेडीसोबत. तोपर्यंत बाय.